खांद्यावर स्वतःचा शिक्का मारणार आहे। आणि अधिपती, तुमच्या कपाळावर मी स्वतःचा शिक्का मारल्याशिवाय ही बाई शांत बसणार नाही। या बाईशी असंच वागायला पाहिजे, त्याशिवाय ही बाई ताळ्यावर येणार नाही। ए बास, अंगाला हात लावायचा नाही। मावशी, काय चाललंय तुमची? कुठली पद्धत आहे बोलायची? कशा बोलताय तुम्ही मॅडमशी? आणि हे सूर्यवंशींचं घर आहे, इथे अशी भांडणं नाही होत। हो, हमरी तुमरीची भाषा करून बायकांनी भांडणं करायची? हे काय चाललंय आजी? हे सगळं असं पहिल्यांदाच होतं या घरात। हे असलं अजिबात चालणार नाही बरं का मावशी मला। अगं कुठल्या लेवलवर चालली तुझी? आई साहेब जर इथं असत्या का नाही, त्यांनी अजिबात हे असलं काही खपवून घेतलं नसतं। माझ्यावर बी त्यांचेच संस्कार आहेत, एवढं लक्षात असू द्या। अजिबात त्यासनी काय बोलायचं नाही। हात काय उगारतीस ग? परत जरी असलं काही केलंच का नाही, माझ्यासारखा वाईट कोण नसेल एवढं लक्षात ठेव। जरी मी त्यासनी आई साहेब म्हणत नसलो तरी त्यांनी जन्म दिलाय मला, एवढं ध्यानात राहून दे। हे असलं खपून घेणार नाही। हात नवं बोट जरी उगारलंस तरी ते खपवून घेणार नाही। माफी मागतो। तुम्ही सगळे मला त्या दिवशी बोललात खरं, पण भुवनेश्वरी मॅडम आणि चारुलता मॅडम मध्ये काय सिमिलॅरिटी आहे? खरं ग, ही म्हणजे 2 मिनिटं मी पण फसलेच होते अगं। पण आई, आता त्यांच्या घरातलं सगळं इक्वेशनच बदललं असेल नाही? म्हणजे काय बदल होईल? अगं म्हणजे बघ ना, अधिपती जिजूंची खरी आई घरात आली आहे। मग कसं होणार ग सगळं? काय होणार आहे हिरा? सगळं चांगलं होणार आहे। आपण त्या दिवशी बघितलं ना प्रत्यक्ष जाऊन डोळ्यांनी, किती छान चाललं होतं सगळं। नाही ते सगळं ठीक आहे, पण अगं भुवनेश्वरी मॅडमची बहीण, त्यांची भाची, त्यांची आई सगळे त्याच घरात आहेत, मग त्यांचं काय? त्यांचं काय, तिथेच राहतील ना एकत्र गुण्या गोविंदाने। उलट मला अक्षरा सांगत होती की चारुलता ताई आल्यापासून चारू हा सर आहेत ना, त्यांच्या तब्येतीमध्ये खूप सुधारणा झाली आहे म्हणे। अगं खूप कमी औषधं घेतात आता, ते निम्म्यावर आल्यात गोळ्या। नाही ते सगळं ठीक आहे, पण आई मला ना काहीतरी गडबड वाटतेय। तुला ना सगळ्या गोष्टींमध्ये गडबड वाटते, काही नाही असं, सगळं छान आहे। उलट मी कधी कधी असा विचार करते की चारुलता ताई वापस आल्यामुळे चारू आज सरांना किती आनंद झाला असेल ना। तू कल्पना करू शकतेस का त्यांच्या आनंदाची? हो म्हणजे मी कल्पना करू शकते, पण हा आनंद किती वेळ टिकणार ग? म्हणजे जेव्हा भुवनेश्वरी मॅडम परत येतील तेव्हा काय? अगं माफी माग। तो असला अपराध तुझाच नव्ह, कोणाचाच खपून घेतला जाणार नाही या घरात। हिम्मत कशी होती एका बाई माणसावर हात उगारायची? हा, आणि काय माझी बाजू कसली घेतेस तू आणि मी तुझ्या बाजूने उभं राहायचं? असं कसं काय वाटलं तुला मी तुझ्या बाजूने उभं राहीन? तू हे असलं काहीतरी केलं? अहो अधिपती, मला असं वाटलं का मला जे दिसतंय ते तुम्हाला बी दिसत असेल। अधिपती, तुम्हाला कळत कसं नाही? ही बाई घरात आल्यापासून एकच काम करते, ताईची जागा बळकवण्याचं। हिचा तोच प्रयत्न चाललाय। हिच्या समध्या गोष्टी त्याच दिशेने चालल्यात। तुम्हाला का समजना अधिपती? तुम्हाला नसेल तुमच्या आई साहेबांबद्दल काही वाटत, पण मला माझ्या ताईविषयी काळजी आहे। हिला जमणारच नाही माझ्या ताईची जागा घेणं, या जन्मात तर नाहीच। माझ्या ताईच्या नखाची तरी सर आहे का हिला? ते तू मला सांगू नको। तू नाही उगाच कुठली तर गोष्ट कुठे तर जोडायला जाऊ नकोस। आई साहेबांची आणि ह्यांची तुलना तू मला सांगू नकोस। बरोबर आहे, ताईच्या हिची तुलना होऊच शकत नाही। अहो माझी ताई कुठं रुबाबदार करारी, आणि ही बाई नेबळ्यात गोगल काय आणि पोटात पाय। तुझ्या बोलण्याला काय तर अर्थ आहे काय? आई साहेबांचा दाखला देते।
आणि ह्यांच्यावर हात उगारल्याचं समर्थन करतेस. एवढंच जर वाटतंय तुला आई साहेबांविषयी तर त्यांनी घालून दिलेला नियम कसं काय मोडलास तू? सूर्यवंशींच्या घरात एका बाईवर हात उघडायची हिंमत कशी केलीस तू? बसणार नाही मी, डायरेक्ट निकाल लावणार तुझा. हो अधिपती पण गप म्या- बस. गप राहायचं, शिस्तीत राहायचं, नाहीतर बॅगा भरायच्या आणि निघून जायचं आपल्या घरला. अरे देवा, या माणसासाठी मी एवढं काय काय केलं आणि योच मला म्हणायलाय घराबाहेर निघ म्हणून. अहो मी काय काय नाही केलं अधिपती. किती कष्ट नाही काढलं हो या घरासाठी आणि तुम्ही मला आज घराबाहेर काढायला निघालायचा. ठीक आहे, काढा मला घराबाहेर, काढा. मोठ्या मालकाने ताईला घराबाहेर काढलं. आता तुम्ही तिच्या बहिणीला बाहेर काढा. हात पकडा, घ्या, दुर्गे! बाहेर काढा मला, बाहेर दुर्गे काढा. गप बसती का? हा कुणी तुला घराबाहेर काढायला निघालं नाहीये. स्वतः एवढी मोठी चूक केली आणि ऐकून घ्यायची हिंमत नाही तुझ्यात. चल जा, तुझ्या आईशीला इथून घेऊन जा. चल मम्मी, मम्मी चल तू चल. अगं चंचल तुला कळत कसं नाही आहे? कसं कळत? चालू नका बाई, फसवायली आहे का यासाठी? चल तू मम्मी. अधिपती मी बघते तिच्याकडे.